मस्त असं खानदेशी झणझणीत जेवण, कढी, भरीत, कणण्याची भाकर. आधी कढी बघणार आहोत आपण. त्याकरता लागणारे साहित्य: 6 ते 7 लसूण पाकळी, 2 हिरवी मिरची, अद्रक, शेषफूल, जिरं, मोहरी, ताक घेतलेले आहे. आपण जे लसूण, अद्रक, 2 हिरवी मिरची, जिरं घेतलेलं आहे ते दळून घेतलं मिक्सरमध्ये. आता आपण ताकामध्ये ते मिक्स करणार. ताकामध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर बेसन पीठ घेतले, डाळीचे पीठ 2 चम्मच. आपल्याला किती कढी बनवायची तसे, ते पण थोडेसे पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतले म्हणजे गाठी राहणार नाही. आता तेही आपण ताकामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे. छान असं हलवल्यानंतर खूप सुंदर अशी आपली कढी होणार आहे. त्याकरता आता आपण एका पातेल्यामध्ये साजूक तूप घातलं. 2 चम्मच साजूक तूप घातले. 2 ते 3 चम्मच साजूक तूप. त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे कढीला. जिरे, मोहरी, कढीपत्ता माझ्याकडे न होता म्हणून मी टाकलेला नाही, पण कढीपत्ता नक्की टाका. शेषफूल टाकले. शेषफुलाने आपली कढीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर ठेचून घेतलेला एक 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घालायचा. लसूण खूप सुंदर अशी चव येते. आता छान असं हलवून घ्यायचं. कढीला तडका छान आल्यावर कढीला चव पण खूप छान येते. आता आपलं सगळं मसाला झालेला आहे. आता 5 मिनिटं आपण झाकण ठेवूयात. झाकण काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची मीडियम साईजची टाकून घ्यायची आहे. फिक्की मिरची आहे. तिखट मिरची असली तर 1च टाका. ही फिक्की आहे म्हणून मी 2 टाकलेले आहे. आता आपल्याला परत झाकण ठेवून मंद गॅसवर छान अशी वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे शेषफुलाचा अर्क खूप छान उतरतो. आता छान असं आपल्याला हलवून घ्यायचे आहे. हिंगाची पण फोडणी द्यायची आहे, पण हिंग पण मी टाकलेला नाही. थोडंसं ताक आपण मिक्स करून घेतलेले आता टाकून घ्यायचे आहे. आता बाकीचे जे राहिलेले आहे ते सगळे ताक आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये डाळीचे पीठ, जो मसाला आपण दळला ते पण सगळे एकत्र केलेले होते ताकामध्ये. आता छान अशी कढी हलवून घ्यायची. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला पाणी घालायचे आहे कढीमध्ये. कितपत आपल्याला कढी हवी आहे तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तुम्ही. खूप छान अशी ही कढी होते. चवीला पण भारी लागते. आपल्याला त्याच्यामध्ये पाव चम्मच हळद घालायची आहे. हळद घातली. त्यानंतर परत आपल्याला हलवून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायची मस्त छान अशी कढी. आणि हळूहळू मस्त गोल गोल फिरवत कढी आपली होऊ द्यायची. आणि कढी वर आल्यानंतर गॅस बंद करायचा, म्हणजे आपली कढी फुटत नाही. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी परत गॅस बारीक करून कढी छान अशी शिजू द्यायची. नंतर आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घातली. आता आपली कढी तयार आहे. आता आपण भरीत बघणार आहोत. त्याकरता बघा मी 3 वांगे, हिरवे वांगी, जळगाव वांगे आपण भाजून घेतले. त्यानंतर आता त्या वांग्यांचे साल काढायचे आहे. सगळ्या वांग्यांचे व्यवस्थित अशी थंड झाल्यानंतर, भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे. मस्त छान अशी साल निघते वांग्यांची. सगळी साल आता बघा मी काढून घेते. पूर्ण साल आपण वांग्यांची काढून घेतली. आता चम्मचने आपण बघणार आहोत मध्ये आतमध्ये कीड वगैरे आहे का. कीड तर नाहीच आहे, पण एकदा बघून घ्यायचे. खूप छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या वांग्यांना. खूप सुंदर लागतो हा मेनू. तुम्ही नक्की करून बघा. आता ती देठ पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. छान असं आपलं भरीत तयार होणार आहे. आता आपलं भरताचं तयार आहे. आता आपण भरताला लागणारं साहित्य: 6 ते 7 ते 8 हिरवी मिरची भाजायला घेतली. 1 लसणाचा कांदा घेतला. हिरवी मिरची लसूण घेणार आहोत आपण. लाकडी बडगीमध्ये लसूण ठेचून घ्यायचा. छान असा ठेचा तयार केला.
त्यामध्ये आपल्याला आपण जे देठ काढून घेतलेले आहे ते पण छान असं ते आता कुटून आपल्याला घ्यायचे। ही लाकडी बडगी आहे, ठेचून घ्यायची आहे। आमच्या इकडं अशाच बडगीमध्ये छान कुटतात, ठेचायचे, पूर्ण मऊ करायचे मस्त। आमच्या इकडं ह्या बडगीमध्येच भरीत कुटतात, खूप छान असं चवीला लागतं। आता भरीत छान असं आपलं बघा मस्त कुटून झालेलं आहे, तेल पण खूप छान सुटलेले आहे। आता भरताला आपण फोडणी देऊया। जिरं, मोहरी, जाड हिरवी मिरची, फिक्की मिरची आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कांदा मी घातलेला नाही, कांदापात घालते पण कांदापात नसल्यामुळे असं काही नाही, असल्यावरच भरीत होतं, तरी पण छान चवीला असं हे भरीत लागतं। कोथिंबीर जास्त घालायची, 1-2 वस्तू करता अडून राहायचं नाही। आता तेल घालणार आहोत आपण, भरताला आपण फोडणी देणार आहोत, त्याकरता आता आपलं तेल तापलं, 1-2 ते 3 पड्या तेल घातलं। जिरं मोहरी फोडणीला तडतडायला आपण टाकलं। जिरं मोहरी झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची कट केलेली जाड मीडियम साईजची घालायची आहे। ही मिरची फिकी आहे, थोडं भरीत तिखटही छान लागतं। आता शेंगदाणे घातले, शेंगदाणे तुम्ही तळून घेऊन नंतर वरती सुद्धा टाकू शकतात, पण ही साधी सोपी पद्धत कोणीही सहज करू शकेल, लक्षात येईल अशी ही माझी पद्धत आहे। छान आता बघा आपलं शेंगदाणे मिरची झालेली आहे। भरतामध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे, माझी आई टाकते, चवीला भारीच लागतं, मी पण टाकलेला आहे। आता आपल्याला भरीत तेलामध्ये टाकायचं आहे, बघा किती सुंदर असं तोंडाला पाणी सुटेल असं आपलं भरीत तयार आहे। आता चवीनुसार मीठ टाकले, मीठ टाकून झाल्यानंतर भरीत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं। भरीत बघा पाहता क्षणी तोंडाला पाणी आले। थोडी रेसिपी मोठी आहे, पण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागतं हे कॉम्बिनेशन। तुम्ही कडण्याच्या पुऱ्यासुद्धा करू शकतात, मी कडण्याच्या भाकरी बनवल्या, तुम्ही पुरीसोबत खाऊ शकतात, ज्वारीची भाकर, कडण्याची भाकर। आणि बघा आपलं भरीत आता झालेलं आहे, खूप सुंदर असे आता बघा वाफ आल्यानंतर भरीत किती छान असं दिसतं आहे आपल्याला। तुम्हाला कांदा टाकायचा तुम्ही कांदा टाकू शकता, आम्ही कांदापात घालतो, माझ्याकडं नव्हती म्हणून मी स्किप केलेली आहे। आता मस्त अशी छान हिरवीगार कोथिंबीर टाकली भरतामध्ये, आता छान असं हलवून घ्यायचं आहे। रेसिपी पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे पूर्ण। खूप छान असं बघा आपलं भरीत दिसायला किती सुंदर दिसतं आहे, खूप छान असं आपलं भरीत तयार झालं बघा खाण्यासाठी। आता आपण कडण्याची भाकर बघणार आहोत, त्याकरिता ज्वारी आणि उडीद दळून आणलेले आहे मी। 1 किलो ज्वारी, पाव किलो उडीद, थोडं मीडियम साईजचं दळून आणायचं। आता बघा ते कडण्याचं पीठ तयार झालं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार। आता थोडा थोडा गोळा करून आपण कडण्याच्या भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत। हे थोडंसं चिकट असतं, पण तुम्ही खाऊन बघा, खूप सुंदर अशी ही भाकरी लागती। आता छान असा आपला गोळा झालेला आहे, आपल्याला छान असं मिक्स करायचं, म्हणजे खूप सुंदर आपली भाकर होते। आता आपल्याला गोल गोल गोळा करून घ्यायचा आहे हातावर, थोडंसं परातीला खाली हाताला पीठ लावायचं, पाणी लावलं मी, आणि छान असं बघा आपलं भाकरीचा गोळा तयार झाला। आता परातीमध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकायचे आहे आणि छान अशी आता भाकर थापून घ्यायची आहे। लाकडी पोळपाटावर खूप छान थापली जाते, पण मी परातीत थापल्यामुळे मला एवढी खास जमली नाही। तर बघा आता भाकर आपली तयार झालेली आहे। आता आपण तवा तपवायला ठेवलेला होता, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यावर आपण तवा छान तपू द्यायचा। भाकर टाकली, वरतून पाणी लावायचं पूर्ण भाकरीला, म्हणजे आपल्या भाकरीला पोपडा पण खूप छान येतो। मी मोठी आणि जाड केलेली आहे भाकर, खूप सुंदर अशी लागते, तुम्ही बारीक बनवा। आणि आता आपल्याला भाकर पलटवून घ्यायची आहे, बघायचं आहे भाकर झाली का। पूर्ण व्हिडिओ बघा, थोडा मोठा झालेला आहे, माफ करा, पण मी अजून नवीन आहे त्यामुळं मला एवढं स्पीडली नाही बोलता येत आहे, तरी समजून घ्या। आता बघा आपली भाकर पलटवलेली आहे, छान आपली कडण्याची भाकर झालेली आहे। पाहताच तोंडाला किती पाणी येतं बरं का। बघा नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा,
आणि बघा आपली भाकर अशी छान झालेली आहे आणि आपलं भरीत, भाकर, कढी तयार आहे. आता आपण जेवणासाठी घेऊया. खूप सुंदर असं भरीत झालेलं आहे. तुम्हाला तेल घ्यायचं वरतून घ्या तुम्ही. आता बघा कढी पण किती सुंदर झालेली आहे आपली. तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. साधी सोपी एकदम पद्धत आहे, कोणीही करू शकल. कढी घेतली, आता आपली भाकर घेऊयात कडण्याची. छान अशी जेवायला आपण घेणार आहोत. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे खानदेशी. नक्की करा. बघा कसा पोपडा पण आलेला आहे आपल्या भाकरीला. आता आपण लोणचं घेणार आहोत खायला, कांदा घेणार आहे. काय भारी मस्त असं जेवण आपलं तयार आहे. खूप सुंदर असं जेवण तयार आहे. कडण्याची भाकर, भरीत, कढी, लोणचं, कांदा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद.